मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणात आता कारवाईला वेग आलाय। या हत्येचं प्रकरण हाताळण्यासाठी राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करण्यात आली आहे आणि विशेष सरकारी वकील म्हणून बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। मात्र या प्रकरणाच्या संपूर्ण तपासणीसाठी ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। ओम, मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता वेग आलेला आहे, कारवाईला वेग आलेला आहे आणि प्रकरण हाताळण्यासाठी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती झाली आहे। मात्र त्यावरून सुद्धा काही वाद होत आहेत असं कळतंय। निश्चितच अनुपमा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये या सगळ्या संदर्भात भूमिका घेतल्यानंतर आता कारवाईला वेग आलाय। सरकारकडनं विशेष सरकारी वकील म्हणून बाळासाहेब कोल्हे यांची नेमणूक केली आहे। या सगळ्या नेमणुकीचं सुरेश धस यांनी स्वागत केलं। त्यासोबतच सद्यस्थितीमध्ये जरी बाळासाहेब कोल्हे काम पाहत असतील तरी सुद्धा विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची या प्रकरणामध्ये काळ तपासासाठी नेमणूक करावी अशी मागणी देखील सुरेश धस यांनी या ठिकाणी केली आहे। त्यामुळे आता या सगळ्या आरोपींच्या संदर्भात कठोरात कठोर कारवाई होईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली जाते। त्यासोबतच यामध्ये लवकरात लवकर गतीनं कारवाई व्हावी अशी एक मागणी देखील आता कुटुंबियांकडनं केली जाते। त्यामुळे उज्ज्वल निकम यांची नेमणूक कधी होते हे पाहणं महत्त्वाचं असल्यानं त्यांनी सुरेश धस यांनी सातत्यानं जे आरोप केले त्यामध्ये किती तथ्य आहे याबद्दल सुद्धा पोलिसांकडनं तपासातून अनेक गोष्टी समोर येतील। धन्यवाद ओम, दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। तेव्हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कारवाईला आता वेग आलेला आहे।